प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या महिन्याभरापासून दूध भेसळीचा विषय जास्त प्रमाणामध्ये गाजतो आहे. प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यामध्ये दुधाची भेसळ अधिक प्रमाणात होते. याबाबतची कारवाई FDAने जी केलेली आहे तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातलं दूध विषयाचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. हे सगळं होत असताना दुधासारखं महत्त्वाच्या घटकामध्ये भेसळ करणारं कितपत योग्य आणि भेसळ करणाऱ्यांना देवसुद्धा माफ करणार नाही. आता ही भेसळ होत असताना ही भेसळ कात्रजपर्यंत पोचते का, किंवा नेमकं काय आहे? भेसळ करणाऱ्यांच्या काही दूध डेअऱ्या आहेत का, किंवा जे दुधात भेसळ करत आहेत ते खाजगी गवळ्यांना त्याचं काही सॅम्पल वगैरे किंवा केलेला नमुना त्यांच्यापर्यंत पोच करतात का? ह्या अनेक शंका कुशंका आहे. तुकाराम मुंढे जेव्हापासून FDAला जॉईन झाले तेव्हापासून ही कारवाई जास्त स्ट्रॉंग प्रमाणे होत होते. या FDAच्या कारवाईचा शेतकऱ्यांवर काही परिणाम होतो आहे का, हा आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक भाऊ देवाडे आहेत. आपण जरा त्यांच्याशी बोलूया. भाऊ नमस्कार. नमस्ते वाणी सर. आपलं विघ्नर टाइमच्या न्यूज चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सध्या FDAने जो धडाका लावलेला आहे दूध भेसळी संदर्भामध्ये, म्हणजे तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून आता आंबेगाव तालुक्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये भेसळीचं प्रमाण झालं. त्याचा इश्यू खूप झाला. वेगवेगळी चर्चा होत गेली. जुन्नर तालुक्यातील आपले 3-4 लोक भेसळ करत होते. लोकांचा दुधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता लोकांनी काय समजायचं? पिशवीतलं दूध घ्यायचं की किटलीतलं दूध घ्यायचं? दूध घ्यायचं कोणाचं? आणि नक्की दूध भेसळीचं प्रकरण काय आहे? आणि हे दूध भेसळीचं प्रकरण कात्रजपर्यंत पोचतं आहे का? खरं तर तुकाराम मुंढे साहेबांनी FDAचा चार्ज घेतल्याच्या नंतर हे वास्तव आहे की महाराष्ट्रामध्ये केवळ दूधच नाही तर दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा अन्य खाद्यपदार्थ असतील, मेडिसिन असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी लोकांच्या जीवनमानाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या, कायदेशीर आणि त्या कुठेही भेसळयुक्त असू नये हे जे कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. आणि मग आपल्या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आली की बाबा दुधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही लोक भेसळ करत होती किंवा करतायत. आणि मग त्यांना त्या निमित्तानं ब्रेक लागला. आपल्या परिसरामध्ये काही लोक सापडले किंवा ऑल ओव्हर राज्यामध्ये पण त्या ठिकाणी मुंडे साहेबांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकते आणि त्या माध्यमातून ते मिळत आहे. आता दुधाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना लोकांनी पिशवीचं दूध घ्यायचं की शेतकऱ्याचं दूध घ्यायचं? आता शेतकऱ्याचं दूध हा विचार आपण केला तर तो आपला जिथं शहरं ग्रामीण भाग जवळ आहे किंवा ते खात्रीशीर आहे अशा ठिकाणी लोक ते उपयोग करतील. पण मोठाली शहरं जी आहेत तिथं शेतकऱ्याचं डायरेक्ट दूध त्या गिरायकापर्यंत जाणं, त्याच्यापर्यंत पोचणं, प्लॅन्टमध्ये आलेलं दूध त्याच्यावर त्याची प्रक्रिया होणं, त्याचं लाईफ वाढणं, म्हणजे होमोरायझेशन, पाश्चरायझेशन जे होतं त्याच्यामध्ये दुधाचं लाईफ वाढतं आणि मग ते दूध आपल्याकडे येतं. तर हे सगळं येत असताना ज्या ज्या भेसळ करणारी लोकं होती किंवा ज्या ज्या प्लॅन्टला ते दूध जात होतं किंवा ज्यांच्या माध्यमातून आज लोकांनी एक प्रकारची भीती घेतलेली आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये लोक दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खायचे त्या प्रमाणात काही ठिकाणी कमी झालं आहे असाही आता सर्च त्या ठिकाणी येतो आहे की लोकांना भीती वाटायला लागली. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की आता हे जे काही लोक जी करत होती, पण आज आम्ही कात्रजमध्ये काम करताना कात्रजमध्ये सहकारामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ आहे असं कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही, करणार पण नाही. आपल्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांचं दूध, त्या दुधावर योग्य प्रक्रिया आणि त्याच्यामधून कस्टमरला त्या ठिकाणी गिरायकाला आपलं जाणारं शुद्ध दूध त्या निमित्तानं जातं. आणि मग आता ही प्रक्रिया जेव्हा मुंडे साहेबांनी सुरू केली तर कात्रजच्या देखील पिशवी पॅकिंगच्या दुधाच्यामध्ये साधारण पर डे 4000 लिटरची विक्रीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे लोकांचा कात्रजवरचा असणारा विश्वास किंवा सहकारावरचा असणारा विश्वास, त्यातून आज ही प्रक्रिया आपल्याला पुढे आलेली दिसते. आता आपण जे शेतकऱ्याकडून दूध घेतो त्याचं लॅक्टोमीटर लावतो,
त्याची प्युरिटी चेक करतो, त्याचा pH चेक करतो. नेमकं दूध हे चांगल्या प्रतीचं आहे चेक करण्याचे कुठले कुठले फॉर्म्युले आहेत? आता दूध जर आपण आपल्या ग्रामीण भागात ज्या दूध संस्था आहेत, काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत, पण तरीसुद्धा त्या संस्थेवर आलेला शेतकरी त्याची दूध तपासणीच्यासाठी एकतर एक पूर्वीपासून एक पद्धत आपल्याकडं आलेली आहे की लॅक्टोमीटर त्यामध्ये सोडायचं. गाईचं दूध म्हशीचं दूध असेल तर 28-29 लॅक्टोमीटरचं दूध असलं पाहिजे. फॅटचा विचार केला तर जुनी एक पद्धत आहे, गर्बर त्याला म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये ते काचेच्या बाटल्या आहेत, त्याच्यामध्ये केमिकलचं सॅम्पल टाकून दूध त्याच्यामध्ये घेतलं जातं. त्या गर्बरवर फिरवल्यानंतर मग त्याच्यामध्ये जो स्निग्ध पदार्थ किंवा जे येतो ती त्याला फॅट म्हटलं जातं. ही पद्धत सगळ्या डेअऱ्यांना तशी पहिल्यापासून प्रचलित आहे. टेक्नॉलॉजी बदलत चालली तसं आता काही छोट्या संस्थांकडं मिल्को टेस्टर आले, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मिल्को स्कॅन जे छोटं मशीन आहे त्याच्यामध्ये फॅट दिसते, त्याच्यामध्ये लॅक्टोमीटर दिसतो आणि SNF दिसतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण दिसतं. SNF म्हणजे नेमकं काय? SNF म्हणजे जी स्निग्ध पदार्थ एक फॅट आणि त्याच्यामध्ये जे प्रोटीन आहे त्याचं असणारं प्रमाण. SNF आणि फॅट हे दोन्हींचं एक बाबा गाईला ऑन ॲन ॲव्हरेज आता सरकार म्हणतं की म्हणजे FDAचे नियम आहे की 3-2 फॅट कमीत कमी आणि 8-3 SNF असलेलं दूध आपण स्वीकृत केलं पाहिजे. आता कायदे पण आपले इतके गुंतागुंतीचे आहेत किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला गाईचं दूध म्हणून तुम्हाला जर विकायचं असेल तर त्याची 3-5च्या वर फॅट असली पाहिजे आणि 8-5च्या वर SNF असला पाहिजे, मग ते गाई दूध म्हणून तुम्हाला विकता येईल. तसं शक्य आहे? तसं शक्य सगळ्याच ठिकाणी होत असं नाही. सगळी नॅचरली परिस्थितीवर दुधाची जी आपली क्वालिटी आहे ती एक नॅचरली विचार केला तर प्रत्येक भागातली तुम्ही जर केलं तर वेगवेगळाच तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रमाणात रिझल्ट येईल. आता ज्या एरियात मी काम करतो तिकडं जर आपण पाहिलं की फॅट जास्त येईल पण SNF कमी येतो. कशामुळे? तर त्याच्यामध्ये जनावरांचा चारा म्हणजे प्रामुख्याने जनावरांचं खाद्य आणि चारा. आज आपला ग्रामीण भागातला शेतकरी बाबा ह्या क्वालिटीचंच दूध आलं पाहिजे, त्याला हाच फॉर्म्युला लागू झाला पाहिजे. कारण शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून आपला करतो. जे व्यावसायिकतेने आता हा धंदा करायला लागले किंवा प्रमुख व्यवसाय ज्यांनी करायला सुरुवात केली, आज शिकलेली मुलं त्याच्यामध्ये काम करायला लागली, AI सारखी टेक्नॉलॉजी आली आणि मग काही त्याच्या पद्धतीने अभ्यास करून काही त्या पद्धतीने करतायत. पण नैसर्गिक परिस्थिती काही अशी आहे की ती आपण बदलू पण शकत नाही. आता आपण दूध जनावरांचं वाढावं म्हणून सुग्रास देतो. आता ते सुग्रासवाल्या कंपन्या सांगतायत की हे सुग्रास घ्या फॅट वाढेल, हे सुग्रास घ्या SNF वाढेल. त्या सुग्रासमध्ये काही मिक्स केलं जातं का कंपन्यांची ही बनवेगिरी लोकांनी काय समजायचं? नाही, आता बघा खाद्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या आल्या, प्रत्येकजण आपापलं मार्केटिंग आपल्या पद्धतीने करतो. त्याच्यामध्ये सुग्रासमुळे दुधावर काय परिणाम वापरले जाणारे कंटेंट जे आहेत खाद्यामध्ये, जसं औषधांचे कंटेंट आपल्या त्या औषधाच्या पाठीमागे लिहिलेले असतात, बॉटलवर लिहिलेले असतात, तसं त्या खाद्यामधले कंटेंट देखील त्या पिशवीवर लिहिलेले असतात. मग ते वापरल्यानंतर मग आता शेतकरी काय करतो की तो समजा कात्रजचं जर खाद्य वापरतो, माझ्यासारखा शेतकरी मी कात्रजचं खाद्य वापरतो, मला वाटतं की बा कात्रजचं वापरलं तर माझ्या जनावरांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, मला दूध जादा मिळणार आहे. तुम्ही त्या संस्थेचे डायरेक्टर आहेत? नाही, मी डायरेक्टर आहे म्हणून हे बोलत नाही. म्हणजे मी स्वतः वापरतो ना, मी आणि दुसऱ्याही कंपन्यांचं वापरलं आहे ना. म्हणजे मी जर कात्रजचं म्हणजे संचालक आहे म्हणून मी ते घेतलं पाहिजे. भाऊ, माझा मुद्दा यासाठी होता की जे सुग्रास आपण जनावरांना दुभत्या जनावरांना देतो त्या सुग्रासपासून दुधावर काही वेगळे इफेक्ट होतात का? SNF वाढतो का किंवा त्याचा फॅट वाढतो का? नाही, तो SNF आणि फॅटचं त्याच्यामध्ये मेंटेन केलेलंच असतं ना. दुधाची वाढ आणि त्याचबरोबर दुधाची क्वालिटी मेंटेन करणं असे कंटेंट त्या खाद्यामध्ये त्या ठिकाणी असतात आणि त्याचा जो शेतकरी जनावरांना घालेल त्याला त्याच्या प्रमाणात रिझल्ट येतो. पण SNF आपल्याकडं फॅट बसते, SNF बसतो, 1-2 पॉईंट इकडं तिकडं होऊ शकतात. परंतु म्हणजे खाद्यामधून काही चुकीचं येतं आहे तर हे आपण म्हणू शकत नाही, असं त्याच्यामधलं माझी भूमिका आहे. तर तुकाराम मुंढेंच्या या पॉलिसीमुळे दूध उत्पादनावर काही परिणाम होईल का
किंवा SNF 8.3 पाहिजे, तो येत नाही, मग दुधाचं उत्पादन घटेल का किंवा शेतकरी त्या व्यवसायापासून दूर जातील का? नाही, आता याच्यामध्ये बघा 8.3 SNF यायला पाहिजे, जो येत नाही, तर हे प्रमाण मला वाटतं कमी आहे. पण एक ऑल ओव्हर विचार केल्यानंतर मी ती गोष्ट तुम्हाला सांगितली की एक 10-20% तो आहे. पण आता याच्यातून शेतकऱ्यांनी पण शेवटी व्यावसायिकता म्हणून हे करायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याकडं संघाचे डॉक्टर काम करतात, आपल्याकडं गव्हर्नमेंटचे डॉक्टर काम करतात, आपल्याकडं पशुखाद्याचं जर सांगितलं वेगवेगळ्या कंपन्या काम करतात. तर एखाद्या जनावराच्या बाबतीत जर तो रिझल्ट आपल्याला येत नसेल तर त्याच्यावर देखील त्या शेतकऱ्यांनी तज्ज्ञ असणाऱ्या माणसाचा त्या ठिकाणी सल्ला घेतला पाहिजे आणि त्या दुरुस्त्या केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला 100% रिझल्ट येईल अशी त्याच्यामध्ये 100% खात्री आहे. तर दूध भेसळ हा शब्द खूप वर्षापासून प्रचलित आहे. शब्द पूर्वीपासून सुद्धा लोक दुधामध्ये भेसळ करायचेच. आता पाणी प्रचलित आहे. काही ठिकाणी काही भागामध्ये लोक युरिया पण टाकायचे. मग तुमच्या कानावर नेमकं काय आहे किंवा दुधामध्ये काय मिसळलं जाऊ शकतं? नाही, बघा, दूध भेसळ हा प्रचलित शब्द तर 100% प्रचलित. ग्रामीण भागातला शेतकरी यापूर्वी म्हणजे आम्ही आमचं लहानपण पाहिलं तर लय बाबा झालं, दूध काढलं, ती बादली असेल, ते दूध काढलेलं भांडं असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणं आणि ते हिसळून, म्हणजे असं ग्रामीण भागात बसत होतं की बाबा त्याच्यामध्ये जरा दूध कोरं द्यायचं नाही, थोडं हिसळून टाक. हे आम्ही लहानपणी ऐकले शब्द. पण जेव्हा आता व्यावसायिकतेने आम्ही करतो तेव्हा आमच्या लक्षात एक आलं की तुम्ही जो कोण शेतकरी जर त्याच्या 10 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर 1 लिटर पाणी टाकत असेल आणि तो 10 लिटरच्या ऐवजी जर त्यांनी 9 लिटर दूध घातलं तर त्याला 10 लिटर पाणी टाकून 10 लिटर दुधाचे जे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा 9 लिटरचे पैसे नक्की जास्त मिळतात. बाबा पाणी हा पार्ट आपण घडीभर सोडून देऊ, पण बाकी इतर काही बाबा युरिया नाही, हे आता तत्सम हे काही पदार्थ. ऐकलेल्या, हे सगळ्यात तुमच्यासारखेच आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत. आता भेसळीचं म्हणजे मी तर वाणीसाहेब गेले 25-30 वर्ष माझं स्वतःचा दुधाचा धंदा मी स्वतः करतो. त्यावेळेला मला काय अशी अनोळखी लोक मला शोधत आली होती. त्यावेळेला माझ्याकडं म्हशीच्या दुधाचं संकलन साधारण 1,500-2 हजार लिटर होतं आणि त्यांनी मला प्रस्ताव दिलेला होता की तुम्ही जर 1,500 संकलन करता तर तुम्हाला आम्ही काही पावडर देतो. फॉर्म्युला काय तेव्हा इतकी बी, आता 25 वर्षाचा विषय तेव्हा आले होते. ह्याचे साक्षीदार आहे ना निलेश चव्हाण आहेत, ते तुम्हाला सांगतील की मी त्यावेळेला त्या लोकांना काय उत्तर दिलं होतं. निलेश चव्हाण 2 आहेत, वडदचे का? नाही, वडदचे. अच्छा. तर तुम्ही का उत्तर काय दिलं? एकतर पहिली गोष्ट अशी आहे, मी स्वतः दूध उत्पादक शेतकरी आहे. मला माहिती आहे की हेच गाईच्या म्हशीच्या कासेतून येणारं दूध जे आहे त्याच्यामध्ये मी वेगळं काही टाकलं तर मी माझ्या मुलांना देऊ शकतो का? तर माझं मन मला 100% नाही म्हणून उत्तर दिलं. आणि मग मी माझ्या मुलांना देऊ शकत नाही तर दुसऱ्याच्या मुलांना ते देण्याचा मला अधिकार काय आहे? तर तो एक नैतिकता, नीतिमत्ता म्हणून मी स्वतः त्यांना सांगितलं की बाबा मी हे करू शकत नाही. त्यांनी माझ्यापुढं ते सगळं कॅल्क्युलेशन ठेवलं होतं त्यावेळेला की ज्या वेळेला 25 वर्षापूर्वी म्हशीचं दुधाला सुद्धा 20-22-25 रुपयाच्या वर रेट नव्हता. आता फॅटच्यानुसार आज संघाचा रेट 6-9 53 रुपये. खाजगीत विकताना 65-70 रुपयांनी लोक दूध विकतात. त्यावेळेला 50%चं तर नफा 1000 लिटर जर मी तयार केलं तर त्यावेळेला जर 20 रुपये लिटरनी जात असेल तर 2000 मिळाले तर 1000 कच्च्या मालाला ना 1000 मला मिळाले असते. पण मी सांगितलं की असला उद्योग मला करायचा नाही आणि मी हे करणार नाही. तुम्हाला पण गंडा घालण्याचा प्रयत्न 25 वर्षापूर्वी म्हणजे मी आता जेव्हा म्हणजे दूध भेसळ शब्द हा प्रचलित आहे. तो काय, तो आमचं म्हणजे मी काय सांगतो की माझ्या लहानपणी मी जे ऐकलेलं आहे हे तसं निर्मिती झाल्यापासून. दुधात युरिया टाकतात हा शब्द कधी ऐकला? दुधात युरिया टाकतात हा सुद्धा शब्द मी ऐकलेला आहे. तर काही लोक अशी सांगायची की बाबा लॅक्टोमीटर बसला पाहिजे. म्हणजे डेअऱ्यांवर यापूर्वीच्या काळामध्ये फक्त लॅक्टोमीटर हीच दूध तपासणीची, दूध संकलन करणं एका विशिष्ट वेळेचं काम आहे. समजा माझी दूध संस्था आहे तर ती सकाळी जर 7ला तिथं दूध न्यायला गाडी येत असेल तर मला 7च्या आत संकलन करावं लागतं. आणि जर माझ्या संस्थेमध्ये 25 गवळी आहेत तर गवळी काय करतो, तो गवळी 6:30-7:45ला एकाच वेळेला सगळे येतात आणि मग त्या 15 मिनटामध्ये त्याचं लॅक्टोमीटर लागेल, त्याची फॅट लागेल, अशी दूध गरम आहे मग लॅक्टोमीटर परत ते लागत नाही. हे सगळी कारणं शेवटी काही लोक जे आहेत ती कारणं काढून असतात
की बाबा आता माझं गरम आहे म्हणून त्याला पण लॅक्टोमीटर. काही सराईत पण असतात. मग ह्याच्यामधून ती आता हळूहळू काय झालं, जशी ही प्रक्रिया पुढं आली, गुणवत्तेनुसार तुमच्या दुधाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला पगार मिळायला लागला, तसं तसं ते प्रमाण खाली आलेलं आहे. कारण आज तुमचं दूध ज्या क्वालिटीचं आहे त्या क्वालिटीचं पेमेंट तुम्हाला जेव्हा मिळायला लागलं. यापूर्वी एक काळ असा होता की संस्थांमध्ये संकलित होणारं दूध एकत्रित जायचं, त्याचं जे बिल यायचं ते सगळ्या गवळ्यांना सारख्या दराने वाटलं जायचं आणि मग त्याच्यामध्ये जो क्वालिटीने दूध घालतो तो त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होत होतं. पण जेव्हापासून ही प्रतवारीनुसार पगार देण्याची पद्धती काही सुरू झाल्या त्याच्यापासून त्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. तुम्हाला सांगा, आपण दूध गाईचं, म्हशीचं, गिर गाईचं, तुमचा संघ नेमका कुठलं दूध कलेक्ट करतो? नाही, आता प्रामुख्याने गाई म्हशीचंच दूध आपल्याकडे येतं. गिर गाई वगैरे असं? आता गिर गाई हा वेगळा पार्ट नाही आहे, ते गाईच्या याच्यामध्येच येतं. जर कोण गिर गाईच्या शेतकरी दुधाला रेट जास्त आहे ना? नाही, गिर गाईच्या दुधाला रेट जादा असा तरी इकडं नाही आहे. म्हणजे शेतकरी त्याच्या फॅटवर रेट आहे. संस्थेला येणारं कोणतंही दूध हे ते दूध गाईचं म्हणून आलं तर ते 3-5, 8-5 फॅट किंवा 3-2च्या फॅटच्या वरचं येणारं दूध तर त्याला फॅटप्रमाणे रेट आहे. म्हशीचं 6-0च्या पुढं 9-0च्या पुढं येणारं दूध ते. त्यामुळं गिर गाई बाय फर्गेशन असं नाही. गिर गाईचं दूध जो शेतकरी उत्पादित करतो त्याची काही खाजगी जी कस्टमर ती, आता गिर गाईचं दूध काही लोक लहान बाळांना त्या ठिकाणी पाजतात. काही जणांना बाबा गिर गाईचं दूध शुद्ध किंवा आपली देशी गाई आहे पहिल्यापासून त्यांना आहे ते आज 60 रुपयाने करतात. आता मी काही जणं पाहिली मधल्या काळामध्ये गिर गाई घेतल्या, 100 लिटर दूध त्यांचं समजा होतं, पण त्यांना 40च लिटरला गिराईक 60 रुपयाने होतं. 60 लिटर ते आमच्या डेअरीला आणून घालायचे गाईच्या रेटमध्ये. मग शेवटी व्यावसायिक कॅल्क्युलेशन केलं तर त्यांनी ते कमी केलेलं आहे असं मी पाहिलेलं आहे. आता कात्रजमध्ये म्हशीच्या दुधाचं कलेक्शन किती होतं? कात्रजमध्ये म्हशीच्या दुधाचं आजच्या तारखेला साधारण 7,000 ते 8,000 लिटर कलेक्शन आहे. आता दूध तुम्ही कात्रजमध्ये कुठल्या पॅरामीटरमध्ये तपासणी करता? आता पहा, म्हणजे जे काय प्रचलित पद्धत आहे. जे असेल आता तुमचं आता आता पहा policy. कसं आहे, समजा संस्था आहे, संस्थेवर जो शेतकरी दूध आणतो तिथं दुसरी वेगळी काही ॲटोमॅटिक फार मशिनरी असं नाही आहे. तिथं फॅट आणि लॅक्टोमीटर तपासणं, एकतर गर्भरवर आणि लॅक्टोमीटर पाहणं. तिथून ते दूध जर आमचं चिलिंग सेंटरला आलं तर चिलिंग सेंटरला एंडोफॉस नावाचं एक मशीन आहे, साधारण 3.5-4 लाख रुपये त्याची किंमत आहे. त्याच्यामध्ये काही तपासण्या त्याच्या तिथं होतात. काय काय तर त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं पाणी दिसतं, त्याच्यामध्ये युरियाचं काय असेल तर दिसतं, त्याच्यामध्ये साखरेचं काय असेल तर दिसतं. काय त्याच्यामध्ये जर ॲड केलेलं असेल तर ते मशीन त्या टेस्टला ते रेट करतं म्हणा, किंवा ते सांगतं की हा डिफॉल्ट आहे म्हणून. किंवा तिथून त्याच्यानंतर सुद्धा तो टँकर आमचं जे दूध जातं संघामध्ये FT1 नावाचं मशीन आहे, साधारण 90-95 लाख 1 कोटी रुपयाचं साधारण ते मशीन आहे. तर त्याच्यामध्ये पण ते सगळ्या टेस्ट एक 15-16-17 प्रकारच्या टेस्ट तिथं होतात आणि त्या टेस्टचा रिपोर्ट हा ऑनलाईन असतो. म्हणजे एकदा तुम्ही त्याच्यात दूध लावलं तर तो रिपोर्ट तुम्हाला बदलता येत नाही. इकडं खाली संस्था लेवलवर एखाद्याची फॅट 3-5 बसली तर ती सेकंड सॅम्पलला ती 3-2 पण बसू शकते किंवा 3-7 पण बसू शकते. तर ती इकडं कमी जास्त. पण तिकडं एकदा दूध गेलं किंवा त्या FT1ला दूध लावलं तर दुधाच्या क्वालिटीपासून तो भेसळीपर्यंतचे सगळे तुमची जी 1 कोटीची मशीन आहे त्याच्यामध्ये भेसळ काय काय डिटेक्ट होतं? त्यात आता दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे भाषेत तुम्ही म्हणले युरिया आहे, काही साखर आहे किंवा असं काही. मग असं कधी निदर्शनामध्ये आलं का? त्याच्यामध्ये जुन्नर तालुका आहे का? जुन्नर तालुक्याच्या बाबतीत साहेब जर सांगायचं झालं तर आपल्या म्हणजे आम्ही संचालक म्हणून तालुक्याची बाजू घेणार असला प्रकार नाही, पण जुन्नर तालुक्याचं दूध हे पुणे जिल्हा दूध संघाला सातत्यानं 1 नंबरचं राहिलेलं आहे. संचालक कोण आहे, कसं आहे ह्याच्यापेक्षा या तालुक्यातला सहकार आणि या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा अधिकचा विश्वास हा दूध संघावर राहिला. आणि मग दूध संघावर राहिल्यामुळं सगळ्यात जास्त साधारण आजही आपला आजच्या तारखेला विचार केला तरी एक 45-46 हजार लिटर दूध आपलं त्या ठिकाणी आहे. काही म्हशी दोन्ही एकत्र? सगळं मिळून. दोन्ही मिळून? हो. म्हणजे आपलं आणि संघामध्ये पर डे म्हशीचं किती आणि गाईचं किती कलेक्ट होतं? पुणे जिल्हा दूध संघामध्ये आजच्या तारखेला म्हशीचं दूध मी सांगितलं तेवढंच 7,000 ते 8,000 लिटर कलेक्शन. कारण आत्ता हा जो जून-जुलैचा महिना आहे ना, तर हा म्हैस दुधामध्ये सगळ्यात लोचा महिना आहे. म्हणजे गाईचं कसं आहे, गाईचं 12 महिने
वेण्याचा कार्यक्रम हा बऱ्यापैकी चालू असतो किंवा गाईच्या दुधामध्ये सातत्य आहे. म्हैस दुधामध्ये अशी अडचण आहे की म्हैस खाली होण्याचं प्रमाण हे अधिकचं प्रमाण आपल्याकडं सप्टेंबर महिना म्हणजे आता ऑगस्टच्या नंतर सुरू होईल तर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत. आणि मग दुधाचा फ्लश जो आहे, दुधाचं जे वाढ जी आहे म्हशीची ती साधारण डिसेंबर जानेवारी महिन्या, ऑक्टोबर ते डिसेंबर जानेवारी आहे. आज सांगायला समजा 15,000 लिटर दूध आम्ही म्हशीचं विकत घेतो, आपलं दूध कमी पडतं. मग बाय प्रॉडक्ट असेल किंवा पिशवी पॅकिंग असेल तर त्याला त्या ठिकाणी दूध बाहेरून घ्यावं लागतं. आत्ताच्या तारखेला बाहेरून म्हणजे खाजगी संस्थाकडून, खाजगी प्लॅन्टकडून त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याचं भेसळ वगैरे मग ते सगळ्या तपासण्या करूनच ना. म्हणजे जर एखादा सॅम्पल एखाद्या टँकरचा जर त्या ठिकाणी त्या मशीनला रेड दाखवला तर तो टँकर रिजेक्ट केला जातो. असं घडले का आतापर्यंत? हो, घडतं ना. कुठल्या संस्थेबद्दल? संस्थेचं नाही, असं म्हणजे समजा एखादा टँकर आहे, आता समजा आपला 8-3 जे 3-2-8-3चं कमीत कमी पाहिजे, पण ऑल ओव्हर कधी कधी तो टँकर 8-2 पण बसतो. पण तिथं गेला की तो रिजेक्शनमध्ये येतो 8-2 बसल्यावर. मग हे 8-2 म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ आहे का? तर नाही आहे. पण ऑल ओव्हर जेव्हा ते दूध एकत्रितपणानं जातं तेव्हा नॉर्म जर 8-3चा आहे आणि ते जर 8-2 असेल तर ते रिटर्न करावं लागतं. पूर्वी 10 वर्षापूर्वी दूध नासलं, वास आला, कॅन परत द्यायचे. बरोबर, असे प्रकार होत नाहीत. आहे ना, रिजेक्शन आहे की. आजही आमच्या संस्थेने तुम्ही बिलं पाहिल्यावर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आता त्याच्यातून 2 गोष्टी घडल्या. एक तर आता 2 वेळचं संकलन मोठ्या प्रमाणात वाढलं. जे एक टाईम संकलन आहे, म्हणजे आजही आमच्या पश्चिम भागामध्ये एक टाईम संकलन होतं. कारण आता लोकं शेतात रानात राहतात. म्हशींचा विचार केला तर 2-4 लिटरचं दूध, मग दिवसभर काम शेती, मग संध्याकाळचं दूध, परत संध्याकाळच्या गाडीची वेळ, तर अजून एक काही ठिकाणी एक वेळ. आणि ते 2 वेळचं दूध जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याच्यामध्ये आंबूजचं प्रमाण वाढतं. आणि जेव्हा आंबूजचं प्रमाण येतं तिथं वास आला, त्याची चव बदलली, तर आंबूस समजा एखाद्या दुधाला वास येत नाही, पण ते आंबूस आहे की नाही किंवा ते खराब आहे की मग त्याच्यामध्ये ते आपल्या टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन त्याच्या खाली मेणबत्ती लावून ते तापवलं जातं थोडं, आणि काही सेकंदात ते जर खराब असेल तर ते फुटतं आणि मग ते रिजेक्ट केलं जातं. ही आपली साधी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने सुद्धा दूध रिजेक्ट केलं जातं. संस्था लेवलवर, प्लॅन्ट लेवलवर त्या ठिकाणी काही कॅन्स रिटर्न केली जातात, ती संस्थेला रिटर्न येतात. त्याच्यामुळं दूध परत येत नाही असा विषय नाही. पण आता आपल्याकडं पूर्व भागाचा विचार केला तर बल्क कूलर आले. बल्क कूलरमुळं 2 वेळचं दूध ते थंड केलं जातं आणि मग टँकरमध्ये त्या ठिकाणी ते दूध. बल्क कूलरमध्ये काय होऊ शकतं का हेराफेरी? आता हेराफेरीचं म्हणजे मिक्सिंग. आता बघा, आता प्रत्येक ठिकाणी माणूस काम करतो आहे. समजा आता भेसळीचा जर प्रश्नावर विचारलं, परवाचं आम्ही काही बोलताना, आता मी जिल्हा संघाचा संचालक आहे, मी आता नारायणगावमध्ये, आणि तिथे डेअरी तर कंटिन्यू आमची चालू आहे. एखाद्या माणसाच्या डोक्यात जर काही आलंच आणि त्यांनी जर काही चुकीचं वागला, स्कोप आहे तर स्कोप 100. बघा, माणूस आहे, माणसाची प्रवृत्ती आहे, ही आपण म्हणजे माझ्या मनात काय चाललं हे तुम्ही मला नाही सांगू शकत, तुमच्या काय चाललं हे मी नाही सांगू शकत. काही अंशी म्हणजे नाकारायचं सुद्धा माझं मत आहे व्यक्तिगत आहे की हे काही नाकारायचं पण कारण नाही आहे. तुमच्याकडे म्हशी का गाई? माझ्याकडे गायी येतात. किती कलेक्शन? माझं स्वतःचं एक 100-125 लिटर दूध आहे. आता म्हशी ज्यांच्याकडे आहेत, अनेक वेळेला आता गायांना गोरा होतो, गोरा झाला का लोक सोडून देतात. तो गोरा नसला तरी गाय दूध देते. म्हशीचं जर पारडू मेलं म्हैस दूध देत तर नाही. म्हैस दूध देत नाही. बरोबर. मग त्याला इंजेक्शन दिलं जातं. मग ते इंजेक्शन देतो ते अतिशय विषारी असतं असं म्हणतात. म्हणजे माझ्याकडे त्याचा काही रिपोर्ट नाही. मग त्याचा दुधावर परिणाम होऊन माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो का, अशा काही तुम्ही तपासण्या केल्यात का, किंवा तुमच्या चर्चेमध्ये मीटिंगमध्ये असा विषय होतो का? नाही, अर्थात आता हा मुद्दा तुम्ही जो सांगितला हा वास्तवाला धरून आहे, परंतु सर्रास शेतकरी हे करतो का, तर अजिबात करत नाही. ढिगात एखादा 100% मी तेच सांगितलं. अपवाद एखादा माणूस बाबा आपली ते पारडून गेलं आहे तर ती म्हैस दूध देत नाही तर तो काही, पण इंजेक्शन सर्रास काही लोक देत नाही. हे मी म्हणजे मला माहिती आहे बहुतांशी इंजेक्शन द्यावं लागतं. पण काही मशीनचं असं आहे, त्यांना 1-2दा इंजेक्शन दिलं आणि त्यावेळेला जर त्या माणसाने ते इंजेक्शन बाहेर काढलं की ती पानं पण सोडते, हे पण मी पाहिलेलं आहे.
पण आता इंजेक्शनचा परिणाम दुधावर होतो तर होतो की नाही, आता हा सगळा संशोधनाचा तुम्ही भाग कधी आहे. सर्वे केलं का मग? नाही, मी खरं तर नाही त्याच्यात. संघाने संघामध्ये पण आमची मला वाटत नाही की ह्या 4-4.5 वर्षामध्ये ह्या विषयावर खरं तर काही चर्चा झाली. आता तरी चर्चा करा. 100% करणार, 100%. कारण मी साहेब दूध धंद्यात काम करत असल्यामुळं मी संघाच्या म्हणजे ह्या सगळ्या क्वालिटीचा विषय असेल, याच्यामध्ये जे काय मला नॉलेज असेल, जे काय तुमच्यासारख्या मित्रांकडून मी काय शिकतो, तर ते पण त्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी मी वापरण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न जरूर नक्की करत असतो. कारण शेवटी पुणे जिल्हा सहकारी दूध संघ हा शेतकऱ्यांचा आहे, आपल्या जिल्ह्याचा आहे आणि ते संस्था राहिली पाहिजे या भूमिकेतून तिथं जाणारे आम्ही सगळेजण खरं तर काम करतो. तर दूध भेसळ आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक जण करायचा, उदापूरला एक जण करायचा, एक जण उमरजला करायचा, एक जण ओझरचा कोण भोर, 4 नावं पुढे आलेत. यांच्या म्हणजे खाजगी दूध डेअरी असायच्या का ते मिक्सिंग करून लोकांच्या घरोघरी द्यायचे किंवा काय, तुमच्या कानावर काय? आता आपल्या तालुक्यातली जी 4 नावं पुढं आली त्याची पण मी माहिती सगळी घेतली. तुमच्या एखाद्या ओळखीचा? नाही, माझ्या ओळखीचा एकही नाही. पण वैभव हांडे याच्यावर एक 2-3 वर्षापूर्वी मला वाटतं आष्टी या ठिकाणी काहीतरी गुन्हा दाखल झाला होता. दुसरं कोणतरी कुलवडे एक नाव आलं, उदापूर. तर तो गाव उदापूर असलं तरी पारगावला त्या ठिकाणी त्याचं संकलन सेंटर आहे. भोर जो तुमच्या इथल्या 14 नंबरच्या कुठल्या परिसरात त्याचं काहीतरी तिथं छोटासा प्लॅन्ट आहे. सावंत नावाचा जुन्नरमधला एक काहीतरी आकाश सावंत नाव आलं. आता हे जी लोक आहेत तर ह्या 4ही गावांमध्ये एकतर संघाची कोऑपरेटिव्ह डेअरी नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे कोणत्याच संस्थेला, उमरजला दूध डेअरी नाही. उमरजला जो वैभव हांडे आहे त्याच्या तिथं दूध संस्था नाही. ओझरला? तो नाही, ओझरला पण नाही, उदापूरला पण नाही, जुन्नरला नाही, दूध संस्था नाही. मग ही लोक ह्याच्यामध्ये जेव्हा ही सगळ्या चर्चा पुढं आल्या त्यावेळेला शेजारी पाजारी मग चर्चा सुरू करतात, अरे याच्या घरी तर 2च गाय आहेत, हा गाडीभर दूध कुठून? तर ह्यांनी वापरलेली काही शक्कल काही लोकांनी की एखादी पिकअप आहे, एखादी छोटी गाडी आहे, तिच्यामध्ये रिकामी कॅन ठेवायची, सकाळी त्या गाडीला सेल मारायचा आणि अर्धा 1 तास ती गाडी कुठून तरी फिरून यायची. लोकांना वाटायचं काय की हा कुठंतरी जाऊन दूध संकलन करतोय, दूध संकलन करतोय. आणि मग ती दुधाची भरलेली गाडी जी कुठं जात असेल पण ती कात्रजच्या म्हणजे आता ओतूर चिलिंग सेंटर आपलं तालुक्यातलं आहे, तिथं 1 लिटरही दूध या 4 इसमांच्या मार्फत आलेलं नाही. भाऊ आता ठीक आहे, दूध भेसळीमध्ये खरं खोटं काय तुकाराम मुंडे साहेब शोधतील किंवा ती प्रक्रिया चालू राहील. यापूर्वी पण असे प्रकार होत होते. यापूर्वीच्या FDA अधिकाऱ्यांनी स्ट्रॉंगपणे एवढी कृती केली नाही, अंमलबजावणी केली नाही. मग ते सुद्धा दूध भेसळीमध्ये सहभागी का, शासनाचे मंत्री सहभागी का, शासनसुद्धा या दूध भेसळीमध्ये सहभागी का, आणि या पापाचे धनी सरकारसुद्धा का? आता बघा, एखादी गोष्ट जेव्हा पुढं येते ना तेव्हा आपसुकच ह्या सगळ्या शंका, संशय, धूर निघतो म्हणजे आग आहे ना. सांगतो तेच ना, शंका, संशय हा ऑटोमॅटिकली कुठंतरी अंगुली निर्देश होतच राहणार. हा संशय कुठे वास्तव आहे तर ना? वास्तव. पण आता हे जसं मुंडे साहेबांच्या बाबतीत जसे आहे, दूध भेसळ होत होती का? हे तर होत होतीच. हे सिद्ध झालं मुंडे साहेबांच्या कारवाईनंतर. याच्या अगोदरचे अधिकारी, मंत्री, सरकार काय करत होतं? आता ह्यापूर्वी पण अशा कारवाया झाल्या नगण्य. याचं उदाहरण म्हणजे मी जसं तुम्ही म्हणले तुम्ही की बाबा ते वैभव, कारवाया झाल्या, केसेस झाल्या, पण ही लोक जामिनावर सुटली. म्हणजे कारवाई काहीच झाली नाही तर असं नाही, कारवाया झाल्या. पण आता हा सगळा मग तुकाराम मुंडे स्टंटबाजी करतात? नाही आजी, असं तर मी तरी व्यक्तिगत नाही म्हणणार. का तर मानवी जीवन हे एकदाच आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून मला वाटतं तुकाराम मुंडे साहेब एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ते त्यांचा रोल तर करतातच, पण मानवाच्या दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन जो आहे की आज FDA सारखं डिपार्टमेंट हे प्रकाश झोतात आलं. केवळ प्रकाश झोतात येण्याचं कारण एवढंच आहे की प्रत्येक माणसाला कळालं, अरे मी विष खातोय, मी काय जे काय म्हणजे नुसतं दूधच नाही, आज प्रत्येक पदार्थ माणूस त्या ठिकाणी त्याची क्वालिटी पाहतोय, त्याची एक्सपायरी पाहतोय, त्याच्यामध्ये काय काय कंटेन आहेत ते पाहायला लागला. आज आमच्याकडं
आमच्या कात्रजच्या पार्लरला सुद्धा येणारा कस्टमर विचारायला लागला आमच्या लोकांना की बाबा तो पेढा कधी बनतो, कशातून बनवला आहे. म्हणजे आता आम्हाला ग्राहक जागृत झाला आणि प्रत्येक माणूस प्रश्न विचारायला लागला. आणि जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ग्राहक देवो, ग्राहक हा आपला देव आहे, ग्राहकावर आपलं संस्था चालणार आहे, आपला धंदा चालणार आहे. तर तुम्हाला त्याचं समाधान होण्याची उत्तरं ही करेक्टच द्यावं लागणार आहेत. तुम्ही जर चुकलात की तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागणार. या अगोदरचं अन्न व औषध भेसळ विभाग जो आहे तो या रॅकेटमध्ये सहभागी होता का? आता मी तर ते येस किंवा नो हे दोन्ही उत्तर देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी काय सांगितलं की मला स्वतःला माझ्या स्वतःकडे 25 वर्षापूर्वी जर अशी ऑफर आली होती तर मी हा विचार करतो की त्याच्या अगोदर किती वर्षापासून हे चालू असेल. चालू नाही म्हणायचं काही कारण नाही. पण ज्यांनी ते शोधलं की इथं हा स्कोप, हा बिझनेस करायला हा स्कोप आहे, त्यांनी त्या पद्धतीने तो बिझनेस केला आणि तो पुढे नेला. अशा व्यवसायातला माणूस 4 पैशाने श्रीमंत होईल परंतु आयुष्यामध्ये सक्सेस होईल. म्हणजे आपण नैतिकता ज्याला म्हणतो, आपण नीतिमत्ता ज्याला म्हणतो, ती जर काही क्षणिक सुखांसाठी त्या माणसाने ती जर बाजूला ठेवली असेल तर तुम्ही म्हणताय तसं आज त्याचं सगळं दिसेल, त्याच्याकडे श्रीमंती दिसेल, त्याचं सगळं ढांगढंग दिसेल, पण स्वतःच्या अंतःकरणामधून तो माणूस तुम्हाला कधी समाधानी दिसणार नाही. हे बाकी कोणीही असू द्या. म्हणजे मी जरी उद्या ते करत असेल आणि मी जर इथं किती गप्पा मारल्या तर मग माझं अंतर्मन मला बाकी स्वस्त बसून देणार नाही. हे बाकी मी 100% सांगतो. आता तुमचा जिल्हा दूध संघ जो आहे 5 वर्षांनी निवडणूक होत असते. ज्या गावोगावी सहकारी संस्था आहेत त्या संस्थांना जे लोक दूध घालतात ते त्या संस्थेचे सभासद. ती संस्था ज्याच्या नावाने ठराव करील तो तुमच्या कात्रजचा सभासद नाही, तो मतदार. सॉरी, ती संस्था कात्रजची सभासद आहे. मी पुन्हा करेक्ट करतो. ओके. ग्रामीण भागामध्ये छोटे संस्था आहेत त्याला दूध घालतात ते सभासद. ती संस्था जो ठराव करते ज्या व्यक्तीचा तो तुम्हाला तिकडे मतदान करू शकतो. बरोबर. आणि त्या मतदानाला खुश करण्यासाठी तुमची मंडळी त्याची नेहमी काळजी घेत असतात. 5 वर्ष त्याला अगदी दुधाचे मलईसारखे जपत असतात. आपल्या तालुक्यामध्ये काही दूध संस्था फक्त नावापुरत्या आहेत का आणि तुमच्या विभागात असं काय आहे का? नाही, माझ्या विभागात तर असं काही नाही आहे किंवा तालुक्यात हे असेल असं मला नाही वाटत आहे. शेवटी बघा राजकारण आहे त्याच्या. आता शेवटी बघा आता तक्रारी झाल्या, चौकशीमध्ये ते पुढे येईल. पण आता एखादी संस्था जर जिचं दूध येतं आहे तर ती नाही हे कागदावर आम्ही म्हणू शकत नाही. ती जुळवाजुळवी कशी? स्थानिक दूध एकत्र करायचं, त्या संस्थेच्या नावाने टाकायचं, संस्था आहे असं दाखवायचं. म्हणजे तुम्ही चेअरमन, तुमची बायको चेअरमन, तुमचा भाऊ चेअरमन, संस्था दाखवायच्या. असं करणं अवघड नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणत नाही, पण हे ॲडजस्टमेंट होऊ शकते. ते होऊ शकत नाही हे पण मी म्हणत नाही. ही होऊ शकत नाही किंवा हे होत नसेल हे मी म्हणत नाही. पण मी सांगतो की बाबा आपल्या तालुक्यामध्ये असं काही असेल तर त्या गावातल्या लोकांनी खरं तर पुढं यायला पाहिजे. पण असं मला वाटत नाही की असं काय. काही प्रमाणात तुम्ही सांगता तसं शेवटी हे जिल्ह्याचं राजकारण आहे, जिल्हा आहे, आज 11 तालुके दूध संघात आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं काय आहे. तर आता माझ्यासारखा माणूस आज 4-4.5 वर्ष झालं जिल्हा दूध संघात, जिल्ह्याच्या असणाऱ्या राखीव जागेवर आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली, आम्ही तिथं काम करतो आहे. सगळेजण एकत्रितपणाचं संघात पुढं नेण्याचं काम करतायत. पण शेवटी ह्या गोष्टी संस्था आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार आमचा नाही आहे. मग आता कात्रज दूध संस्था जी आहे त्याची मध्यंतरी काही चौकशी सुरू होती. काय नेमका विषय कुठला होता? हे चौकशीच्या बाबतीमध्ये काही तक्रारी काही लोकांनी केलेल्या काही म्हणजे कोणी नाव आलं असेल ना पुढे? नाही, माझ्यापर्यंत तर म्हणजे संघाच्या पुढे असं येत नाही तक्रारदार कोण आहे वगैरे? मीटिंगमध्ये असं येत नाही. जो तक्रारदार आहे कदाचित त्यांनी शासनाला तक्रार केलेली आहे, त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने शासन पत्र देतं, तक्रारीची कॉपी आम्हाला देत नाही ना. समिती नेमली. आज कात्रज जिल्हा संघाची चौकशी करण्यासाठी 2 अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे सहकारचे दूधचे AR आहेत श्रीकंठी साहेब ते आणि ऑडिटर जे आहेत क्लास 2चे आढारी साहेब त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे.
चौकशी संघाची चालू. आता काय असतं, चौकशीचं जे तक्रार आले त्या अनुषंगाने मध्ये काही विधानसभेत विधान परिषदेत विषय झाला तर ते प्रश्न किंवा त्याची काय जे नियमावली ती थेट एमडींकडं त्या ठिकाणी येते. दैनंदिन कामकाज संघाचं चेअरमन आणि एम डी त्या ठिकाणी दैनंदिन कामकाज पाहतात. संचालक जे आहेत ते महिन्यातून एक मिटिंग त्या ठिकाणी होते आणि मग त्यावेळेला हा विषय चर्चेला येतो किंवा सांगितलं जातं की अशी तक्रार आलेली आहे, अशी चौकशीला काही अधिकारी येणार आहेत आणि मग एम डी असतील त्यांनी त्याची जे काही लिगली डॉक्युमेंट आहेत तक्रार. आता येणारे अधिकारी प्रश्नावली आपल्याला अगोदर देत नाहीत, त्यांच्याकडे जी तक्रार आली त्या अनुषंगाने ते येऊन चौकशी करणार. कॉपी पण जोडतात ना, पण त्या अधिकाऱ्यांना पोहोचते ना ती. वरुण भुजबळ यांनी तक्रार केली अशी माहिती मिळते. काय खरं नाही, वरुण भुजबळांनी केली की मागच्या वेळेला ते खंडारे म्हणून होते त्यांनी केली, ही चालूच आहे. म्हणजे वरुण भुजबळांनी जरी केली असेल तर आम्ही नाकारायचं काही कारण नाही. शेवटी त्यांना लोकशाही. तुमच्यामध्ये काय शह काय चालतं का? आता मध्यंतरी काही लोकांच्या नावाने तक्रारी केल्या, नंतर त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, आम्ही काही तक्रारच केली नाही. मध्यंतरी तुमच्या ओतूरच्या जागेमध्ये कुणीतरी कांद्याचं रोप लावलं, नंतर मध्यंतरी ओतूरला तुम्ही ते यांचा कार्यक्रम होता बा छोटे माऊली महाराज, तिथं वारकऱ्यांना दूध दिलं, त्याचं म्हणले बिलच काढून घेतलं. मग अशा ज्या वावड्या उठतात का वास्तव आहे का ही चर्चा अवास्तव आहे? नाही बघा, याच्यामध्ये शह काटशे असायचं काही कारण नाही. आता छोट्या माऊलींच्या तिथं दूध दिलं की नाही दिलं, एकतर दूध संघ म्हणून आमच्याकडं त्या ठिकाणी बोर्डात तो विषय आलेला होता कार्योत्तर मान्यतेला. म्हणजे मी संचालक असूनसुद्धा बाबा तिथं सप्त्याला दूध दिलं हे मला माहिती नाही आणि नव्हतं. दिलं होतं ना. हे जेव्हा कार्योत्तर मान्यतेला मीटिंगमध्ये मंजुरीला आलं की 3000 लिटर दूध आपण त्या ठिकाणी दिलं आहे. आता ते व्यक्तिगत नावाने कुणी दिलं आहे की संघाच्या नावाने दिलं ह्यातलंही मला काही कल्पना नाही. पण संघाच्या याच्यात आल्यानंतर बाबा सप्त्याचा एवढा मोठा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी, कारण मावळ तालुक्यातही तसं काही दूध दिलं होतं अगोदर, माऊलींचाच तिथं कार्यक्रम होता आणि आज तुकाराम महाराजांचे गुरूंची इथं आपल्याकडं समाधी आहे तिथं कार्यक्रम झाला तर दिला. त्याचा विषय तो काय असा म्हणजे राजकीय विषय असं बिल परस्पर काढून घेतलं किंवा अशी काहीतरी चर्चा व्हायची ना. तुमच्या कानावर काय आलं होतं? नाही, आमच्या कानावरचा विषय जर दूध दिलं आहे तर ते त्या दुधाचे म्हणजे मोफत द्यावं. मोफत दिलं आहे का विकत दिलं आहे? हे नाही, यांना सप्त्याला मोफत विकत द्यायचा प्रश्नच नाही ना. पण ज्या संस्थेचं दूध दिलं आहे त्यांना तर बिल द्यावं लागेल ना. ज्या शेतकऱ्यांचं ते संघ देईल ना. हा म्हणजे संघच देणार ना, व्यक्तिगत कोण देणार? जे काय दूध आम्ही दिलं तिथं काही 19-20 काही झाले का काही? नाही तर ते मला तुम्ही सांगताय तर मला शोधावं लागेल, पण मी नक्की सांगेल तुम्हाला. त्याची सगळी कागदपत्रं घेईल, वस्तुस्थिती समजून घेईल, कारण मी जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला इथं क्लिअर सांगितलेलं आहे. भाऊ आता सहकार म्हणजे राजकारणाचा एक आत्मा पण आहे. म्हणजे राजकारणाशिवाय सहकार चालत पण नाही. सध्या भाऊ देवाड यांचा पक्ष कुठला? भाऊ देवाड यांचा पक्ष कोणता? म्हणजे मी माझा पक्ष सोडला आहे का? कुठला पक्ष? मी राष्ट्रवादी कुठं सोडला? 2 राष्ट्रवादी आहेत. नाही, मी अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबरच आहे की. पक्षाच्या कार्यक्रमाला कुठं दिसत नाही. पक्षाच्या कार्यक्रमाला दिसत नाही तर कोणता कार्यक्रम झाला मला काय अजून माहीत नाही. तालुका अध्यक्ष तुम्हाला कळवत नाही? हा नाही, मला अलीकडच्या काही कार्यक्रमांचे निरोप किंवा मेसेज नाही आहेत, पण काय असं काही कार्यक्रमही झाला असं मला नाही वाटत आहे. त्याच्यामुळं पक्ष काय वेगळा. तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांची मध्यंतरी जयंती का पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. प्रत्येक वर्षी तुम्ही असता, मी तुमचं स्टेटस पाहिलं किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पाहिला, तुम्ही एकही जयंती पुण्यतिथी चुकवले नाही. या वर्षी तुम्ही 23 जूनचा कार्यक्रम साहेबांच्या पुण्यतिथीचा हा 100% ह्या वर्षी 23 जूनच्या दिवशी मी म्हणजे इथं तालुक्यात नव्हतो, पण तरीसुद्धा बाबा त्या कार्यक्रमाचं काय निमंत्रणाची गरज काय नाही, मी नव्हतो, मी योगायोगाने नव्हतो. पण मला जेव्हा काही लोकांचे फोन आले की बाबा कार्यक्रमाचे फोन आम्हाला आलेले आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं नाही? नाही, मला कल्पना. हल्ली माजी आमदार अतुल बेनके तुम्हाला टाळतात? नाही, असे नाही म्हणता येत. तर ते आम्ही भेटल्यावर आमचं बोलतो, आम्ही पुण्यात भेटलो, आम्ही इथंही भेटतो, असं काही नाही. आता सध्या तालुक्यातही भेटतो ना, पण आता सध्या काय राजकीय काही नाही आहे, निवडणुका नाहीत, बाकी काहीच नाही. पक्षाचे संघटना बांधणीचं काम, संघटना बांधणीचं काम, सध्या मतदार यादी काम चालू आहे, पुनरावलोकन चालू आहे, काम चालू आहे. त्याच्यामध्ये BLA पक्षाचे देण्याचं काम चालू आहे. तुमच्यावर नेमकी जबाबदारी काय? नाही तर पक्षाचे प्रवक्ते आहेत की नाही? नाही, पक्षाचा प्रवक्ता मी आहे की नाही
माझी प्रवक्ता म्हणून निवड 100% झालेली होती. पक्षाची जेव्हा भूमिका मांडायची वेळ आली तेव्हा मी पक्षाची भूमिका मांडलेली आहे. पण शेवटी पक्ष आपला मोठा आहे, तालुका मोठा आहे आणि मग पक्षामध्ये सुद्धा आता अनेक जबाबदाऱ्या अनेक लोकांवर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मग प्रवक्ता म्हणून अजून काही माणसांची पक्षाने नेमणूक केली, कारण ती पक्ष संघटनेच्या दृष्टीने, पक्षवाढीच्या दृष्टीने गरजेचंच आहे. आणि मग त्याच्यामुळं माझाही त्या ठिकाणी भार थोडा हलका झाल्यासारखा आहे की बाबा मला जोडीला वाणीसाहेब पण आलेत, तर वाणीसाहेब पण आता अर्धी भूमिका त्या ठिकाणी म्हणजे देवराम लांडे नाही, जे कोण पक्ष लोकांचा गैरसमज व्हायचा. हो तसा याचं उदाहरण सांगितलं मी की पक्षामध्ये आता पक्ष संघटना वाढवायची आहे तर पक्षाचे अध्यक्ष आहेत, वेगवेगळे भाऊ देवडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार? आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत म्हणजे मला हे कळत नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला असं रस्ते दाखवतो, मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत का जाईल मी? चर्चा कानावर येते ना आमचं. मग मला काय म्हणायचं आहे, मग आमच्याकडे शरद पवार साहेबांचा पक्ष नाही का? मध्यंतरी आमच्याकडे काँग्रेस पक्ष नाही का? जिल्हा माझ्याकडं ऐका ना, आमचे वंचित बहुजन विकास आघाडी नाही आहे का? मग एकनाथ शिंदेच का? त्याचं कारण असं आहे, हां. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी संध्येला तुम्ही विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या बंगल्यावर होतात, त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जे काही सगळं घडलं, जिल्हा परिषद हा एक गट, एक 38-40 गावांचा तो एक विभाग आहे. आमच्या विभागातले सर्व पक्षीय, एक भाऊ देवाडे दिसले असं नाही, सर्व पक्षीय सगळे जणांनी एकत्रितपणे त्या निवडणुकीसाठी घेतलेला तो निर्णय होता. तो प्रवेशाचा निर्णय नव्हता. पण उमेदवार बाबा या भागाच्या दृष्टीने हे उमेदवार असावेत, हे मागणी सगळ्यांची मिळून होती. आणि मग सगळ्यांबरोबर राहण्याची भूमिका माझ्या भागातल्या सगळ्या लोकांबरोबर माझी होती, कार्यकर्त्यांबरोबर होती आणि मी त्यांच्याबरोबर त्या निवडणुकीला त्यांच्याबरोबर त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये होतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे तुम्ही मला प्रचारात कोणच्याच होतो हे सुद्धा सांगू शकत नाही. नाही भाऊ, कसं आहे, तुम्ही खरं बोलाल नाही बोलाल तुमचं तुम्हाला माहिती. आता मी जो प्रश्न विचारेल त्याच्यावर तुम्ही खरं बोलाल तुमचं तुम्हाला माहिती. तुम्ही शरददादा सोनवणे यांच्या रूमवर बंगल्यावर गेले होते, रायगडावर 100% अँटी चेंबरमध्ये गेले होते. बाहेर चर्चा अशी होती की भाऊ देवाडे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. आता खरं खोटं सांगायचं तो काय सांगायचं तुमचा प्रश्न आहे. प्रवेश झाला नाही झाला, मी आजही सांगतो भाऊ देवाडेंचा प्रवेश झाला असेल असा काही अधिकृतपणे काही पुरावा कुणीही दिला, कुणीही, तरी त्या दिवशी भाऊ बाहेरच्या लोकांकडे भाऊ देवाडेंनी सांगायचे मी हेच सांगतो. पण काही लोकांचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाले, त्यांचे प्रूफ आमच्याकडे आहेत, पण त्यांचा प्रवेश झालेला जाहीर केलेला म्हणजे दुसऱ्या पक्षात गेले परत आपल्याकडे त्यांचे नाही, आपल्याच पक्षात आले पण त्यांचा आपल्या पक्षात प्रवेश झाल्याचा जाहीर केला नाही, परत त्यांना दुसऱ्या तिकिटावर उभं राहावं लागलं. मुद्दा असा शिल्लक राहतो. तर माझं म्हणणं हे आहे की भाऊ देवडे कोणत्या पक्षात गेले किंवा कोणत्या पक्षात असं कुठेही अधिकृत नाही. दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक अशी आहेत ज्यांनी प्रवेश केला नाही, ऐका, ज्यांचा कुठं प्रवेश झाला असं जाहीर झालेलं नाही आणि ते सुद्धा पक्षाच्या व्यासपीठावर पक्षाची पदं त्या ठिकाणी घेऊन जाताना नको. माझा प्रश्न, मी प्रवेश केलेला नाही, मी प्रवेश केलेला नाही. तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मी मगाशीच सांगितलं ना पहिला प्रश्न. दुसरा एक मुद्दा राहतो, विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या संदर्भामध्ये जो कथित आरोप झाला, जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, तुम्ही तो कुठलाही कथित व्हिडिओ व्हायरल केला, ते प्रकरण सध्या कुठपर्यंत आहे? नाही, आता ती जी गोष्ट घडलेली आहे ती सगळी न्यायालयीन बाब आहे. मी न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू आहे, माझी प्रक्रिया सुरू आहे न्यायालयामध्ये. त्या ठिकाणी तारखा असतील, बाकीचे काय, त्याच्यामध्ये मी माझी न्यायालयीन लढाई मी माझा लढत आहे. त्याच्यामध्ये न्यायदेवतेवर विश्वास आहे 100%, काही विषय नाही. शेवटी मी जर काय केलं आहे, जे चुकीचं केलं आहे तर त्याची शिक्षा मला होणार आहे. जे मी बरोबर केलं आहे तर त्याचा पण न्याय मला मिळणार आहे. आता अतुल बेनके, भाऊ देवाडे चांगले मित्र, कधी फोनाफोनी होते? कामानिमित्ताने. किती दिवसानंतर? कामानिमित्ताने. असं कधी मिस होत नाही का? अरे अतुल शेठचा फोन नाही आला किंवा अतुल शेठला असं होत नाही का? आता हे मला माहित नाही. तुम्हाला काय वाटतं स्वतःला? नाही, मिस व्हायचं काय मला, अतुल मिस करतात आम्ही मिस करण्यासारखं असं तर काय म्हणजे फार हे असं नाही. आम्ही राजकीय याच्यामध्ये भेटतो, सरळ बोला. काय मी सरळच बोलतोय ना. मिस होणं आणि मिस न होणं
जे अतुल गोष्टी बेनकेंची आठवण येते का सोप्या भाषेत? नाही, अतुल शेठची आठवण नाही येण्यासारखं काय आहे? शेवटी तालुक्याच्या राजकारणामध्ये अतुल शेठची आठवण राहणारच ना. आठवण विसरण्यासारखं काय? त्यामुळं अतुल शेठ, मी किंवा अन्य सगळे आम्ही एकत्रितपणानं भेटतो, बोलतो. राजकीय टीम म्हणून एकत्र काम करणार. सगळ्यांना असं वाटलं की बाबा आपल्याला एकमेकाची गरज आहे, म्हणजे अतुल शेटने एक हात पुढे केला, हेच तुमचा दुसरा हात पुढे असेल. प्रत्येकाला ती वाटणं गरजेचं आहे. शेवटी बघा, पक्षाच्या बाबतीमध्ये आता ठीक आहे, आज तुम्ही मला दूध म्हणजे संघ आणि one way ह्या break होत विषयावर नाही. पक्षाच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या वेळेला मी बोलेल ना, मला काय काय बोलायचं आहे किंवा काय. शेवटी पहा, आम्ही जे काम केलं आहे आजपर्यंत, तर आमच्या निष्ठेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. आणि घ्यायची असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल पुराव्याचं. अन्यथा निष्ठेच्या नावाखाली कुणी कुणी काय काय भानगडी केल्या आहेत हे सुद्धा पुराव्यानिशी एक दिवस सांगेल, त्यावेळेला सगळ्यांना कळेल. म्हणून मी आपला जे भाऊ, आता तुम्ही निष्ठेचा विषय काढला, शांतता आणि संयम ठेवलेला आहे तो निष्ठेचा याच्यासाठी. विषय काढला. जुन्नर पंचायत समितीचे जे उपसभापती झाले अमित ढोले, हे तुमचे मित्र, बरोबर. सभापती झाल्या, त्यांनी पक्ष बदलला वगैरे, तो भाग सोडून द्या. पण अमित ढोले यांना सुद्धा शिवसेनेमध्ये पाठवण्यात भाऊ देवाड्यांचा सहभाग होता, अशी पण चर्चा होती. आता अमित ढोलेंना शिवसेनेत कुठं गेलंय अमित? अमित ऐका तुम्ही विषय नीट शब्दशः समजून अर्थ घेऊ नाही, नका. नाही, तुम्ही चुकीचं. उद्धव ऐका हं, अमित ढोलेंचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, बरोबर. ते निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन, उद्धवसाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन उपसभापती होण्यासाठी ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले. राजकारणामध्ये वाणीसाहेब, आपल्या तालुक्याचं राजकीय गणित जर पाहिलं, कॅल्क्युलेशन पाहिलं, तर कालच्या पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे त्या ठिकाणी 8 लोक निवडून आले, 1 उबाठाचं निवडून आले, 1 BJP आणि 6 आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. शेवटी सत्ता कुठं जातीये हा विचार ते निवडून आलेल्यांमध्ये त्या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये मग संजय पोवराडी पण विचार त्यांचा होता किंवा अमितचा असेल, पण त्यांचं पॅचअप लवकर झालं. माझा रोल असायचा तुमचा काय वाटा होता? नाही ना. वरिष्ठ म्हणजे अमित ढोलेंच्या उपसभापती व्हावा हे त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून ते झाले. हे तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना विचारलं तरी ते उत्तर देतील ना. मला एक सांगा, आता ज्या पंचायत समितीच्या सभापती आहेत त्या पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असे तुम्ही काही प्रयत्न करावेत अशी तुम्हाला गळ घातली जात होती का? नाही, असं काही गळबिळ काय विषय नाही. आणि हा राजकारणाचा विषयच नाही. आता त्या राष्ट्रवादीच्या होत्या, त्या गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून 5-7 वर्ष आमच्या सगळ्यांच्या बरोबरनी काम करत होता. त्यांना पंचायत समितीची उमेदवारी हवी होती. पक्षामध्ये त्यांना सांगण्यात आलं की बाबा आम्हालाही सांगितलं की बाबा ते नाही आहे, किंवा त्यांनी त्यांची भूमिका पहिलीच मांडलेली होती की बाबा आम्ही उमेदवार असू तर आम्हाला हे काय असं जे काय असेल. पण आता त्या निवडून आल्या, त्या पक्षात गेल्या. आता त्यांना परत राष्ट्रवादीत आणायचं नाही आणायचं, आता त्या गोष्टी त्या शेवटी व्यक्तीवर अवलंबून आहेत. समजा माझ्यावर जबाबदारी दिली, मी प्रयत्न केला उद्या आणि त्यांनी तो नाही मान्य केला, जबाबदारी टाकली होती. नाही, भविष्यात सांगतोय मी. भविष्य बाबा तुम्ही मगाशी म्हटले की पक्ष संघटना हे जर पक्षाच्या अध्यक्षांना वाटलं की बाबा आपल्याला भाऊची गरज आहे पक्षाला, किंवा अजून 4 लोक जोडायची आहेत, किंवा भाऊ हा विचार करतोय की बाबा भाऊला काही बाजूला केलेलं नाही, पण भाऊला सध्या भाऊ शांत आहे, तर बाबा भाऊ शांत आहे तर बाकी पक्ष वाढवायला संधी आहे म्हणून बाकी लोकांना आता गोळा करतायत. भाऊ शिवाय शक्य आहे का? हा शक्य आहे ना. अवघड काय इथं कोणा वाचून काही थांबणार नाही. प्रत्येकजण स्वयंभू आहे राजकारणातलं. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार ज्याची त्याची क्षमता आहे तो त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करणार आहे. आणि मी माझ्या भागापुरतं त्यावेळच्या त्या परिस्थितीत केलेलं ते गोष्टी आहेत. पण असं नाही की त्या ठिकाणी शिंदे सेनेचं ठिकाणी मी प्रचार केला आहे असंही झालेलं नाही. ओपन तर काही कुठे चर्चा नाही, काही विषय नाही. दुसरं किंवा काय केलं असेल तर माहिती नाही. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही आहोत असं आम्ही म्हणतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार तिकीट मिळाल्यानंतर काय आमच्याकडे कोणी आलेलं नाही.
की बाबा आमच्या प्रचारात सहभागी व्हा किंवा कुठं एकत्रितपणानं जे काही झालं. शेवटी बघा लोकशाहीमध्ये तिकीट मिळतपर्यंत एकमेकाचे आपण उद्या विधानसभेला सुद्धा या तालुक्यात एकाच पक्षात अनेक जण इच्छुक होते. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेला आम्ही समर्थपणे अतुल शेठची बाजू घेत राहिलो. आम्हाला काय वाईट नाही वाटलं की बाबा त्या माणसांना काय वाटतंय भविष्य काळात. तर ती परिस्थिती तेच राजकारण हे त्या परिस्थितीवर चालतंय. आता परिस्थिती उद्याची काय असणार आहे. उद्या हे सगळं आज जर राजकारण पाहत राहिलो तर आम्हाला असं वाटतं आपण पाहत राहणंच चांगलं आहे. आपण काही बोलणं किंवा काय करणं त्याच्यामध्ये योग्य आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून माझ्यासारखा माणूस आज सगळं फक्त पाहणे आणि चालणे एवढंच करतो आहे. कारण आज पाहिला सगळं देश लेवलवर राज्य लेवलवर रोज ज्या काही घडामोडी चालल्यात त्यामुळे आज आम्ही काय म्हणलो आणि उद्या ते दिसेल का नाही ही परिस्थिती आहे. भाऊ दूध भेसळीचा तर एक शेवटचा मुद्दा. दूध भेसळीची सध्या जे काही चालू आहे चौकशी किंवा एकंदरीत जेव्हा आहे त्याचा खरंच तपास लागेल का आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल का हा प्रश्न यासाठी आहे की सरकार जे आहे ते राजकीय भेसळीचं आहे. अंमलबजावणी ह्या भेसळखोरांना करायचे ते सुद्धा सगळे राजकीय भेसळखोरच आहेत. हे बा एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून मला तर हे गोष्ट बघा तुकाराम मुंडे साहेब आहे ही हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. त्यांच्या खाली ही सगळी यंत्रणा आहे. आता खालच्या यंत्रणेचा आम्ही विचार केला एकतर पहिली गोष्ट आज शासनामध्ये कोणत्याही विभागाला पुरेसं मनुष्यबळ नाही आहे. दुसरी गोष्ट एखाद्या अधिकाऱ्याने एखादा निर्णय घेतला तो खालपर्यंत येऊन त्याचा रिझल्ट येतपर्यंत अनेक बदल झालेले आपल्याला दिसतात. तर ते बदल नाही होणार हे मी म्हणूच शकत नाही. म्हणजे जसं तुम्हाला वाटते भीती तशी मला पण वाटते ना की बाबा लोकांच्या पुढं आज हे चित्र 100% आलं की भेसळ होतेच. पण भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली किंवा होईल आता हे आपल्याकडं सोपा भाषा आहे की हे न्यायदेवता ठरवी. प्रश्न मला यासाठी होता शेजारच्या आंबेगाव तालुक्याचे तुमचे कात्रजचे संचालक विष्णू काका हिंगे त्यांचे पुतणे या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. त्यांचं काय नाव आपण सुशांत हिंगे नंतर संदीप लोढा. त्यात सुशांत हिंगे त्यांचे पुतणे लोढा त्यांचे कार्यकर्ते अशी चर्चा आहे. मग बाबा जे विष्णू काकांचं याच्यामध्ये नाव आलेलं आहे त्याच्यामुळं कात्रज दूध संघ बदनाम होतो का. आता बघा साहेब समजा विष्णू काकाचा पुतण्या असेल तुमच्या म्हणण्यानुसार ते कोण लोढा तो कार्यकर्ता असेल पण मी 4-4.5 वर्षामध्ये विष्णू काकांना जे दूध संघात पाहिलं तर विष्णू काका हे दूध संघाच्या त्यांचा 30-35 वर्षाचा अनुभव संघाच्या बाबतीत राहिलेला आहे. दुधाच्या बाबतीतला कोणताही विषय असू द्या प्रोडक्शनच्या बाबतीत कोणताही विषय असू द्या तांत्रिक बाबतीत काही विषय असू द्या एखादी डेअरीमध्ये एखादा तांत्रिक प्रॉब्लेम उभा राहिला तर तो आमच्या सगळ्यांच्या पेक्षा काकांना लवकर समजतो. त्याच्यावरचा उपाय काकांना लवकर माहिती आहे का तर ते अनुभव या पूर्व काळात पण त्यांची काहीतरी दूध धंदा डेअरी त्या निमित्तानं होते. आजही हे सगळ्या प्रक्रिया घडल्यानंतर आम्हाला एकच वाईट वाटतं बाबा काका कात्रजचे संचालक हे हेडिंग चालवलं जातं. काकाचा पुतण्या आहे हे का मान्य करायला लागेल तो काय विषय नाही पण कात्रज हे नाव जोडलं. काका म्हणाले तर माझा पुतण्याच नाही. आता तो माझा विषय नाही पण म्हणाले होते नाही तो मी ऐकलेलं पण नाही. मी अगदी खरं सांगतो पण काका ऐकून दाखवू का नाही ऐकू आहे बघा तुम्ही खोटं बोलताय म्हणाले असेल तर असं म्हणाले असेल तर बघा जर चुकीचं असेल तर चूक आहे. आम्ही काय मी जरी काकांपेक्षा लहान पण आबा मी काकांच्या बाबतीतलं सांगितलं पण काकाबरोबर कात्रज जे आलं ना काकाबरोबर जे कात्रजचं नाव जोडलं गेलं माझी सगळ्या पत्रकारांना हीच विनंती. मग काका जिल्हा परिषद सदस्य आहेत काका पक्षाचे 25-30 वर्ष अध्यक्ष आहेत. तुम्हाला जोडायचं तर ते जोडा ना. तुम्ही कात्रज जोडून या जिल्ह्याची शेतकऱ्यांची संस्था बदनाम होते असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता ह्याच्यामधून अजून एक गोष्ट वाणीसाहेब बघा आम्हाला जाणवायला लागले. तुम्ही जरा माहिती घ्या कदाचित ते मी बोललेलं चुकीचं नाही होणार. आम्ही जे दूध आता कमी क्वालिटीचं रिजेक्ट करतो आमचे बरेचसे गवळी अमूलला जाऊन ते दूध घालतात आणि अमूल ते दूध स्वीकारत आहे. आमच्या पुढं प्रश्न हा आहे हा पण
की जर 3-2, 8-3चं दूध आम्ही घ्यायचं नाही, ते 8-1, 8-2 आलं तर आम्ही रिजेक्ट करायचं आहे, पण ते बाकी आपल्याकडं असणारे अमूलचे प्लॅन्टवाले घेतात. खाजगी संस्था. अमूल खाजगी नाही. अमूल हे गुजरातचं कॉपरेटिव्ह, जसं आपलं महानंदा हा म्हणजे ते तसं अमूल ते आता महाराष्ट्रात आलं, परराज्यातलं जोडलं, पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय चालू आहे ना. त्यांच्या ब्रँचेस खूप आहेत. हे आम्हाला माझं व्यक्तिगत मत सांगतो की एखाद्या वेळेला हा धंदा इकडं कन्व्हर्ट करायचा आहे का काय, हे थोडीशी एक कार्यकर्ता म्हणून देखील मला अमोल प्रकल्प जो आहे प्रचंड मोठा आहे. तो सहकारी आहे का खाजगी? सहकारी आहे. अच्छा. अमूल गुजरात राज्याचं, जसं महाराष्ट्राची महानंदा सगळ्या सहकारी दूध संघांचा महासंघ, जशी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह बँक आहे जिल्हा बँकांच्या वर शिखर बँक, तसं महानंदा आपलं, तसं अमूल आहे. अमूल गुजरातमधलं की खेडा जिल्हा सहकारी दूध संघ, त्याचं नाव ते अमूल, आणि त्यांनी मिळून तो अमूल ब्रँड तयार केला. तुम्ही तुमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये हा कधी विषय घेतला का की बाबा आपण जे दूध रिजेक्ट करतो ते अमूल घेतात? केलं की, पण तो आम्हाला अधिकार नाही आहे ना. म्हणजे कोणता, आम्ही चर्चा करतो की परवाही आमची गुणवत्तेच्या बाबतीतच फक्त एकाच विषयावर मीटिंग झाली, त्याचे हा विषय केला की FDA ला कळवत का नाही बाबा? आम्ही हा विषय मीटिंगमध्ये आत्ता परवा आमची 11 तारखेला मीटिंग झाली, त्यातही मी हा विषय त्या ठिकाणी केला की नियम जर मग ते सगळ्यांना सारखे असले पाहिजे. पण मग असं हे सगळं एकंदरीत पाहिलं की बाबा पुणे जिल्ह्यातच हे सगळं किंवा महाराष्ट्र हा सगळा विचार केला की उद्या पुणे जिल्हा दूध संघ ह्या सगळ्यामध्ये टिकला पाहिजे. कात्रज हे उद्या बा आम्ही संचालक 5-5 वर्षापुरतं ह्या सगळ्या टर्म आहेत, पण तो आपल्या जिल्ह्याचा शेतकऱ्यांचा संघ आहे आणि तो राहिला. आज मला सांगा, 2 रुपये गेली 2-3 वर्ष 2 रुपये बोनस आपण शेतकऱ्यांना देतो. अमूल देत नाही लोकांना बोनस, इतर लोक देत नाही. शेतकऱ्यांनी कात्रजला दूध घालावं, ते भेसळ मुक्त घालावं आणि चांगला दर घ्यावा, ही सुद्धा आपल्या माध्यमातून माझी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातल्या विनंती आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्यासोबत होते कात्रज दूध संघाचे संचालक भाऊ देवाडे. तरुण आहे, होतकरू आहे, शिक्षित आहे, अभ्यासू आहे. जिल्हा दूध संघामध्ये भेसळीचं कुठलंही प्रकरण होत नाही. विष्णू काका हिंगे हे सिनियर संचालक आहे, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. त्यांना या प्रकरणामध्ये कोवलं जाऊ नये अशी त्यांची स्वच्छ स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या पुतण्याने काय केलं असेल तर तो भाग वेगळा. तुकाराम मुंडे जे सध्या काय करतात ते अतिशय चांगलं काम आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या छोट्या छोट्या दूध संस्था आहे, हे सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. जिल्हा दूध संघावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. लोकांनी कात्रजचं दूध घ्यावं अशा प्रकारचं त्यांचं देखील आव्हान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्हशीचं दूध जे कलेक्ट होतं, अनेक वेळा म्हशीचं पारडू मेल्यानंतर म्हैस पाणवण्यासाठी जे इंजेक्शन दिलं जातं, त्या इंजेक्शनचा दुधावर काय परिणाम होतो का याची देखील मी माहिती घेईन. अशा प्रकारची त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच, आज मी त्या पक्षामध्ये आहे. पक्षाचे नेते किंवा ही मंडळी मला बोलवत नाहीत किंवा बोलवलं नाही असंही त्यांचं म्हणणे असो, राजकारणाचा भाग वेगळा. परंतु सध्या भेसळीमुळे दुधाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आहे. ह्या दुधाचा भेसळीचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर थेट होतो. कॅन्सरसारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेत. लहान मुलांच्या आतड्यावर याचा परिणाम होतो. आईच्या दुधानंतर आपण दूध पिशवीतलं किंवा गवळ्याकडनं घेऊन त्या लहान मुलाला देतो आणि या भेसळखोरांमुळं या लहान मुलांचं आरोग्य उद्ध्वस्त होणार असेल तर हे दुर्दैव आहे. अशा भेसळखोरांना देवही माफ करणार नाही आणि कायदाही सोडणार नाही अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तर देव काय करायचं तर करेल, परंतु कायद्याने किंवा FDAने अशा भेसळखोरांना फाशीची शिक्षा होईपर्यंत प्रयत्न करायला हवेत. भाऊ, आपण खूप दिवसांनी मन मोकळे बोललात, दुधाच्या विषयावर बोललात, राजकारणावर बोललात. आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या.
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.